नमस्कार, मी सुवर्णा। आज मी तुम्हाला बाणेरमधील तुकाई माता मंदिर आणि बनीश्वर मंदिराचे दर्शन घ्यायला घेऊन जाणार आहे। कावजी कळमकर यांनी बाणेरजवळील टेकडीवर तुकाई माता देवीचे मंदिर बांधले आहे, ज्याला आता बाणेर हिल म्हणून ओळखले जाते। मंदिराकडे जाताना आजूबाजूचे दृश्य बघण्यासारखे आहे। रोज टेकडीवर लोक फिरण्यासाठी येतात। टेकडी आणि मंदिराकडे जाण्यासाठी विविध प्रवेशद्वार आहेत, त्यापैकी प्रमुख म्हणजे बाणेरमधून 800 पायरे असलेला हा रस्ता। आराम करण्यासाठी वाटेत बाग देखील लावले आहेत। तुकाई देवी मंदिर हे लहान आणि शांत मंदिर आहे, कारण इथे जास्त भाविक येत नाहीत। मंदिराच्या शिखरावरून पुण्याचे खूप सुंदर दृश्य दिसते। अधिक मास चालू आहे, म्हणून मी आणि माझी मैत्रीण देवीची ओटी भरण्यासाठी गेलो होतो। ओटी भरायचे साहित्य जसे की साडी, नारळ, तांदूळ, फुले आणि गोड प्रसाद आम्ही घरूनच घेऊन गेलो होतो, कारण टेकडीवर तुम्हाला कुठलेही दुकान किंवा स्टॉल दिसणार नाही। आम्ही दोघींनी पण देवी आईला मन भरून बघितलं, तिची ओटी भरली आणि प्रार्थना केली। तुकाई मंदिराच्या पायथ्याशी बाणेश्वर नाव असलेले प्राचीन गुफा मंदिर आहे। एका छोट्या टेकडीत ही गुफा खोदलेली आहे। त्यात एकूण 3 खोल्या आहेत, त्यापैकी मधल्या खोलीत भगवान शंकराची पिंड आहे। एका खोलीत 12 पाण्याचा झरा आहे। देवाचे दर्शन घेऊन आम्ही घरी निघालो।